गेल्या 42 दिवसांपासून सुरू असलेला बंद अखेर मागे घेण्याचा निर्णय देशभरातील सराफ व्यावसायिकांनी घेतलाय। केंद्र सरकारनं लागू केलेल्या 1% अबकारी कराच्या निषेधार्थ सराफ व्यावसायिक, छोटे मोठे सुवर्णकार आणि ज्वेलर्सनी गेल्या 1 मार्चपासून शटर डाऊन केलं होतं। मात्र आता सराफांनी सरकारपुढे नमतं घेतलंय। ग्राहक आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या हितासाठी बंद मागे घेत असल्याचं सराफ संघटनेचे नेते फतेचंद रांका यांनी स्पष्ट केलंय। अबकारी कराऐवजी व्हॅटच्या धर्तीवर नवा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे आता येत्या गुरुवारपासून पुन्हा एकदा सराफ पेढ्या आणि ज्वेलर्सची दुकानं सुरू होणार आहेत। दरम्यान सराफ व्यावसायिकांच्या बंदला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मुंबईत येणार होते। मात्र राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याआधीच घाईघाईनं सराफ संघटनेनं हा बंद मागे घेतला। यामागे राजकारण असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। थोडंसं एक पाऊल पुढे घेतल्यामुळे आम्ही पण एक पाऊल मागे सरकतोय आणि आम्ही ते प्रपोजल उद्या त्यांना देतोय। ऑल इंडिया ज्वेलर ॲक्शन कमिटीच्या तर्फे आम्ही त्यांना ते प्रपोजल देणार आहोत। उद्या त्यांची आम्ही मीटिंग ठेवली आहे। त्यांना तो प्रपोजल सगळ्यांकडून संमती घेऊन ते प्रपोजल देणार आहोत आणि ते प्रपोजल त्यांना विचार करून एक थोडा अवधी द्यावा आणि त्यासाठी आम्ही एक 10 दिवसाचा आम्ही हा संप टेम्पररी सस्पेंड केलेला आहे, तात्पुरता मागे घेतलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।